धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड राइजर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। जळगाव जिल्ह्यातील 27 भाविकांची जलसमाधी जिल्ह्यावर शोककळा। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच नेपाळला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील 110 भाविकांच्या एका बसला नेपाळमध्ये अपघात झाला असून बस नदीत कोसळल्याने 27 भाविकांचा यात मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। रात्री उशिरापर्यंत 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत। सकाळी 11:30च्या सुमारास हा अपघात झाला। तेथून जाणाऱ्या लोकांनी बस नदीत कोसळल्याचे पाहिले आणि पोलिसांना कळवले। 110 भाविकांनी 15 ऑगस्टला वरणगाव येथून प्रयागराजसाठी रेल्वेने प्रवास सुरू केला। त्यांनी अयोध्या, काशी येथे दर्शन घेऊन ते नेपाळकडे रवाना झाले। दिनांक 22 रोजी त्यांनी पोखरा येथून पुढे जाण्यासाठी प्रवास सुरू केला। सुमारे 43 भाविकांना घेऊन पोखरा येथून काठमांडूला जात असताना या बसला अपघात झाला आणि ती नदीत कोसळली। प्रयागराज येथून 3 बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते। हे प्रवासी भुसावळ परिसरातील असल्याचे बसमधील जखमी प्रवाशांनी सांगितले। 3 बसपैकी एक बस घसरून अपघातग्रस्त झाली आणि पृथ्वीराज मार्गावरील दमौली मुगलिंग रोड खंड मासनगर्दी नदीत कोसळली। मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला असल्याने अपघाताची तीव्रता वाढली। तसेच अपघातग्रस्त बसमधील काही प्रवासी हे वाहून गेले असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। राज्य सरकारने तात्काळ नेपाळ दूतावासाशी संपर्क साधला असून जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत। एक प्रांत आणि पोलीस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत। जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत। नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांची पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ठाम मत मराठी न्यूजसाठी केदुराज देसले, मुंबई। दुर्घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सचिव सेक्रेटरींना सांगितलं आहे। माझी चीफ सेक्रेटरींची चर्चा झाली। चीफ सेक्रेटरींनी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या चीफ सेक्रेटरीशी बोलणं केलं आहे। बॉर्डरवर आपले जे यूपी उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची चर्चा झालेली आहे। आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कोऑर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे। त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे। पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण। मित्रांनो, आता 30 ते 90 दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती। होय, खरं आहे। मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे। तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण। याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बीटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते। मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक 100% आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत। 1 महिन्याचा कोर्स फक्त 999 रुपयामध्ये। फरक न पडल्यास पैसे परत। अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा। मोबाईल नंबर 98 817 30 311।